अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। मुंबईनंतर आता ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्धार केलाय। शनिवारी होणाऱ्या आंदोलनासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांसह सरसंघचालकांना सुद्धा निमंत्रण दिलंय। त्यामुळे रामरक्षा आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरेंची ही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची खेळी मानली जात आहे। पाहूयात। सभेसाठी तयारी सुरू झाली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि ज्या प्रकारचा कार्यक्रम आहे हिंदुत्वाचा, त्याच्यामुळे तयारी तर होणारच। आपलं महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये कार्यक्रम आहे। खूप काळानं इथे एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतला आहे। त्या कार्यक्रमात अडथळे आणण्याचे शासकीय प्रयत्न सुरू झालेले आहेत। ते सर्व अडथळे आम्ही पार करू। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांना निमंत्रण पाठवण्यात आलंय। राम मंदिर चोरी प्रकरणी हिंदूंना अंधभक्तीतून जागं करण्यासाठी शिवसेनेनं राज्यभरात रामरक्षा आंदोलनाची सुरुवात केली आहे। या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर इथे होत असल्यानं या नागपुरात राहणाऱ्या फडणवीस आणि मोहन भागवतांना निमंत्रण दिल्याचं खासदार संजय राऊतांनी सांगितलं। सरसंघचालक परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। नागपूरमध्ये आल्यावर ह्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत, हिंदुत्वाच्या दृष्टीनं अतिमहत्वाच्या जी व्यक्तिमत्व आहेत, आम्ही त्या सगळ्यांना आदरपूर्वक निमंत्रण देण्याचा प्रयत्न करत आहे। सरसंघचालकांनी जर इथे येणं जमत नसेल तर त्यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवावा, अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। हे काय लग्नाचं आमंत्रण नाही। लग्नासाठी हा आग्रह केला जातो, पण राज्याचे मुख्यमंत्री आहेत। राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्या निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। राऊतांनी भाजप आणि संघाच्या प्रमुखांना निमंत्रण दिलं असलं तरी काँग्रेसमध्ये राम मंदिरातील दान चोरीचा संदर्भ देत पुन्हा संघ आणि भाजपवर निशाणा साधलाय। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जय श्रीराम म्हणत याविषयी जास्त बोलणं टाळलंय। त्या आंदोलनात कोणी जावं, निमंत्रण दिलं ज्यांना तर गेलं पाहिजेत। सगळ्या आंदोलन जावं नाही जावं किंवा कोणी गेलं पाहिजेत, ज्याचा त्याचा प्रश्न आहे। त्याला काही कोणाचा विरोध नाही, पक्षाचाही विरोध नाही, त्या ठिकाणी जाण्याला विरोध नाही। पण आता मला वाटतं की आरएसएसचे कसे जातील, ते तर शांतच बसले आहेत। विश्व हिंदू परिषद कशी जाईल? आता हे जर उतरले खरंच रामाचे भक्त आणि हिंदूचे रक्षण करते असतील तर आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद जाईल, नसतील लुटेऱ्यांच्या फौजेचे सहकारी असतील तर जाणार नाही। नागपूरमध्ये रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा पटल फडणवीस यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं देखील पत्र शिवसेनेकडून त्यांना देण्यात आलेलं आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। सत्ताधारी भाजप शिवसेनेनं मात्र ठाकरेंच्या शिवसेनेच्या या निमंत्रणावरून टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे। हे रामरक्षा आंदोलन नाही तर पक्षरक्षा आंदोलन आहे। तरी देखील
देवेंद्रजी फडणवीस या रामरक्षा आंदोलनाला यावं असं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांना वाटत असेल तर जय श्रीराम म्हणजे हरामखोरपणा आणि काँग्रेसचं रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल उद्धवजींनी नाक घासून माफी मागावी. देवेंद्रजी या आंदोलनामध्ये सहभागी होतील. राम मंदिर उभारणीच्या सोहळ्याचा निमंत्रण जेव्हा त्यांना दिलं तेव्हा ते आले नाही. 3-4 दिवस अगोदर तर आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून बोलत होते, परंतु नंतर निमंत्रण दिलं तर ते गेले नाही. म्हणून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार इतरांनी करावाच असं त्यांनाही सुद्धा आग्रह धरू नये, म्हणून त्यांनी त्यांची भक्ती करावी. कोणी येऊ न येऊ, तो त्यांचा जो काय पक्षाचा कार्यक्रम आहे, हा राजकीय कार्यक्रम जो आहे तो त्यांनी व्यवस्थित पार पाडावा. माननीय देवेंद्र फडणवीस ज्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून हिंदुत्वाचं कवच अंगावर घेतलं, वेळ पडली तर बाबरी मस्जिदीच्या विध्वंसनासाठी कारसेवा केली, त्या देवेंद्र फडणवीसांना रामरक्षेचं पठण नालाया हे म्हणणं अत्यंत केविलवाण आहे. राम मंदिरातील दान चोरीवरून देशभरात तीव्र संतापाची लाट आहे. त्याच संतापाचा भाग म्हणून ठाकरेंनी राम रक्षा आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाच्या माध्यमातून जय श्रीरामचा नारा देत ठाकरे सत्ताधाऱ्यांविरोधात मैदानात उतरले आहेत. हे करतानाच आता ठाकरेंच्या पक्षानं देवेंद्र फडणवीस, मोहन भागवतांना निमंत्रण देत राम रक्षा आणि राजकारण वेगळं असल्याचं भासवायचा प्रयत्न केला. त्यामुळे संघभूमी आणि फडणवीसांच्या नागपुरात ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.